गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 55 वर आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण थेअरी घेतलेली आहे. त्या थेअरीमध्ये एक्स मध्ये दिलेल्या इक्वेशनचं कन्व्हर्शन झेड मध्ये म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स चं कन्व्हर्शन झेड मध्ये करायचं आहे. त्यासाठी आपण x इज इक्वल टू यू टू द पॉवर झेड किंवा z इज इक्वल टू लॉग x असं सबस्टिट्यूशन केलेलं आहे. त्यावरील आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1 आहे 83 पेज नंबरवरचं. सॉल्व x² d2y डिवायडेड बाय dx² मायनस x dy बाय dx प्लस y which is equal to 2 log x. Solution. The given equation is x² d2y divided by dx² minus x dy by dx plus y which is equal to 2 log x. On changing the independent variable x by putting x equal to e to the power z. म्हणजे याच्यामध्ये x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आपल्याला इंडिपेंडंट x व्हेरिएबल हा e टू द पॉवर z किंवा z मध्ये चेंज करायचा आहे. दिस इक्वेशन बिकम्स, लास्ट लेक्चर मध्ये x² d2 अपॉन dx² च्या बदल्यात आपण कॅपिटल d² घेतो, मायनस d घेतो आणि म्हणूनच d जर कॉमन काढला तर d मायनस 1 आपण x² d2 अपॉन dx² च्या बदल्यात घेत आहे. मायनस x dy बाय dx च्या बदल्यात d येते आणि प्लस 1. म्हणजे थेअरी मध्ये आपण काय बघितलं तर x d अपॉन dx which is equal to d, x² d2 अपॉन dx चा स्क्वेअर which is equal to d square minus d and so on. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन्स आपण केलेलं आहे थेअरी मध्ये. त्याप्रमाणे x² d2 अपॉन dx² च्या बदल्यात d स्क्वेअर मायनस d म्हणजे याच्यातून जर d कॉमन घेतला तर d मायनस 1 हे इथं मिळेल पहिल्या टर्म साठी, मायनस x d बाय dx साठी कॅपिटल D इथं मिळेल आणि प्लस y टेकन आउट कॉमन म्हणजे प्लस 1 राहील. अशा तऱ्हेनं आपल्याला ब्रॅकेटेड व्हॅल्यू मिळाली d इन ब्रॅकेट d मायनस 1 मायनस d प्लस 1 ब्रॅकेटच्या बाहेर y इज इक्वल टू 2z. कारण की z इज इक्वल टू लॉग x. आपण जे सबस्टिट्यूशन केलेलं आहे x इज इक्वल टू e टू द पॉवर z और z इज इक्वल टू लॉग x, हे आपलं सबस्टिट्यूशन आहे. मग लॉग x च्या बदल्यात आपण इथं z सबस्टिट्यूट केलं. आता d स्क्वेअर इन ब्रॅकेट d इन ब्रॅकेट d मायनस 1 या लास्ट टू टर्म मधून मायनस कॉमन काढला आपण तर शिल्लक राहिलं d मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर y which is equal to 2z. इन ब्रॅकेट d मायनस 1 जर पुन्हा कॉमन काढलं तर इथं d शिल्लक राहिला आणि इथं मायनस 1 शिल्लक राहिला. अशा तऱ्हेनं ब्रॅकेटमध्ये जे दोन फॅक्टर मिळाले ते आपल्याला रिपीटेड मिळाले आणि म्हणून d मायनस 1 चा वर्ग y which is equal to 2z. आता जर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं असेल तर याचे दोन भाग आहे, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडच्या मदतीनं आपण लेफ्ट हँड साइड विच इज इक्वल टू 0 जर घेतलं तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळेल आणि राईट हँड साइडच्या मदतीनं आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल मिळेल. मग आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बघू. टू फाइंड कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कन्सिडर d मायनस 1 चा स्क्वेअर इंटू y विच इज इक्वल टू 0. हेन्स ऑक्झिलरी इक्वेशन इज, ऑक्झिलरी इक्वेशन घेत असताना d बरोबर m सबस्टिट्यूट करायचा आहे म्हणून m मायनस 1 चा वर्ग विच इज इक्वल टू 0.
म्हणजे m इज इक्वल टू 1,1 रिपीटेड रूट्स मिळालेले आहेत. रिपीटेड रूटचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. फक्त इथे x चं कन्वर्शन e टू द पॉवर z मध्ये केल्यामुळे द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज c1 प्लस c2z, जे की आधी आपण x लिहित होतो, आणि e टू द पॉवर m1x, जे की e टू द पॉवर इथं z लिहावं लागेल. कारण की e टू द पॉवर x हे जे आहे e टू द पॉवर z, ऍक्च्युली आपण लिहित होतो c1 प्लस c2x ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर m1x. m1 ची किंमत तर 1 आहे, त्याच्यामुळे e टू द पॉवर x. परंतु इथे आपण x इज इक्वल टू e टू द पॉवर z सबस्टिट्यूट केल्यामुळे आणि x इज इक्वल टू e टू द पॉवर z सबस्टिट्यूट केल्यामुळे c1 प्लस c2 हा z, कारण की इंडिपेंडंट व्हेरिएबल x चं कन्वर्शन आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल z मध्ये केलेलं आहे, आणि इथे येईल e टू द पॉवर z. हा बदल होईल आपला. Now the particular integral is 1 upon d minus 1 whole square into 2z, which is equal to 1 upon d square minus 2d plus 1 into z. d minus 1 चा वर्ग याला एक्सपांड केलेला आहे. एक तर असेंडिंग ऑर्डरनं लिहायचं किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं लिहायचं, आणि याच्यामधून जे d⁻0 च्या फॉर्म मध्ये येते शेवटी ते कॉमन काढायचं. उदाहरणार्थ 1 जर कॉमन काढला आपण तर विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 इन ब्रॅकेट 1, आणि या दोन टर्म मधून मायनस साइन कॉमन काढल्यामुळे 2d मायनस d स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू z. याला जर न्यूमरेटरला नेलं तर विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 1 मायनस इन ब्रॅकेट 2d मायनस d स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि रेस टू -1 इंटू z. आता बायनॉमियल थेरम नी याला एक्सपांड केलं तर विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 1 प्लस इन ब्रॅकेट 2d मायनस d स्क्वेअर मायनस डॉट 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 ब्रॅकेट कंप्लीट z. म्हणजे काय केलं आपण इथे केलं बिकॉज 1 मायनस x and raised to -1 which is equal to 1 plus x minus x square plus dot 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 या पद्धतीनं आपण त्याला एक्सपांड केलेलं आहे. म्हणजे 1 मायनस x टू द पॉवर -1. इथं x ची किंमत ब्रॅकेटमध्ये 2d मायनस d स्क्वेअर आहे. आता जर हा z ईच अँड एव्हरी टर्म वर ऑपरेट झाला तर विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट झेडनी 1 ला मल्टिप्लाय केलं झेड झालं प्लस 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू झेड जर आपण केलं तर याची डेरिव्हेटिव्ह 2 येते, आणि विच इज इक्वल टू 2z प्लस 4. आता हे जे आहे आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे x d by dx which is equal to d, actually which is equal to d by dz. Capital D is equal to either you should consider d by dz or x d by dz. त्यामुळे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू z केलेलं आहे, आणि हेन्स द कंप्लीट इंटेग्रल इज y is equal to कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण ऑलरेडी काढलेलं आहे e टू द पॉवर z इन ब्रॅकेट c1 प्लस c2z प्लस 2 टाइम्स z प्लस 4 पर्टिक्युलर इंटेग्रल. फक्त फरक काय दिसत आहे तुम्हाला इथे फरक हे दिसत आहे की जे सुरुवातीला आपण म्हणालो ऑन चेंजिंग द इंडिपेंडंट व्हेरिएबल x टू इंडिपेंडंट व्हेरिएबल z, बस तेवढाच फरक आहे. नाहीतर आपण याच्या आधी c1 प्लस c2x इंटू e टू द पॉवर m1x, m1 ची किंमत 1 आहे, त्यामुळे e टू द पॉवर z इन ब्रॅकेट c1 प्लस c2z, आणि
पर्टिक्युलर इंटिग्रल 2z प्लस 4. आता याचं कन्व्हर्शन दिलेला प्रॉब्लेम आपल्याला एक्स मध्ये होता, म्हणजे आपल्याजवळ इंडिपेंडंट व्हेरिएबल त्यावेळेस एक्स मध्ये होता, त्याचा बदल आपण झेड मध्ये केला. म्हणून आपल्याला एक्स मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, विच इन टर्म्स ऑफ एक्स इज y इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट c1 प्लस c2 log x प्लस 2 log x प्लस 4. कारण की आपण काय सबस्टिट्यूट केलेलं आहे, x इज इक्वल टू एक तरी e टू द पॉवर z किंवा z इज इक्वल टू log x. तर z च्या ठिकाणी log x आणि e टू द पॉवर z च्या ठिकाणी x. अशा तऱ्हेने तुमचा लास्ट रिझल्ट आलेला आहे y इज इक्वल टू x इन ब्रॅकेट c1 प्लस c2 log x प्लस 2 log x प्लस 4. नेक्स्ट एग्जाम्पल 2 ऑन पेज नंबर 84. सॉल्व x स्क्वेअर d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर प्लस y which is equal to 3x square. Solution: the given equation is x square d2y divided by dx square plus y which is equal to 3x square. On changing the independent variable x to z by putting x is equal to e to the power z, this equation becomes in bracket d minus 1 plus 1 outside the bracket y which is equal to 3 in bracket e to the power z whole raised to 2 which is equal to 3 times e to the power 2z. D square minus d plus 1 outside the bracket y which is equal to 3 times e to the power 2z. To find the complementary function, for finding out the complementary function, hence consider left hand side equal to 0, d square minus d plus 1 in bracket outside the bracket y which is equal to 0. Hence auxiliary equation is m square minus m plus 1 which is equal to 0. But this is a quadratic equation and formula for quadratic equation is x is equal to minus b plus minus under root b square minus 4ac divided by 2a. So here m is equal to minus b. So here value of a is 1, b is minus 1 and c is 1. Minus minus plus. So which is equal to 1 plus minus under root b square म्हणजे minus 1 square is 1 minus 4 into a means 1, c means 1 divided by 2a which is equal to 1 plus minus under root 1 minus 4 divided by 2 which is equal to 1 plus minus under root minus 3 divided by 2. But I square is equal to minus 1, that's why which is equal to 1 plus minus under root 3 outside the under root I divided by 2 because I square is minus 1. Hence the complementary function is imaginary roots मिळालेला आहे आणि imaginary roots साठी आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युला माहित आहे e to the power alpha x in bracket c1 cos beta x plus c2 sin beta x. परंतु इथे आपल्याला तेच z मध्ये लिहायचं आहे e to the power 1/2 z कारण की अल्फाची किंमत 1/2 आहे. इन ब्रॅकेट c1 cos बीटा z, बीटाची किंमत √3/2 आहे प्लस c2 sin √3/2 z. यालाच आपल्याला असंही लिहिता येते e to the power z/2 into c in bracket cos √3/2 z plus a. आता इथे जर तुम्ही cos a plus b चा फॉर्म्युला यूज केला तर हे तुम्हाला मिळून जाईल. कसं हो? Because cos a plus b is equal to cos a cos b minus sin a sin b. आपल्या जवळ a ची किंमत आहे √3/2 z आणि b ची किंमत आहे स्मॉल a आणि म्हणून c cos of √3/2 z plus a. मग हा c जसाला तसा इन ब्रॅकेट cos √3/2 z into cos a मायनस साइन √3/2 z इंटू साइन ए. आता या राईट हँड साइडला जर तुम्ही c cos a
ला कॉन्स्टंटला C1 म्हणाले आणि मायनस C साइन A ला C2 म्हणाले तर ही व्हॅल्यू मिळून जाईल तुम्हाला C1 cos अंडर रूट 3/2 Z प्लस C2 साइन अंडर रूट 3/2 Z, जे की आपल्याला इथं मिळालेलं आहे. Now the particular integral is 1 upon d square minus d plus 1 into 3 times e to the power 2z, which is equal to 3 1 upon d square minus d plus 1 e to the power 2z, which is equal to 3 1 upon 2 square minus 2 plus 1 e to the power 2z, because we use the formula here 1 upon f of d e to the power ax, which is equal to 1 upon f of a e to the power ax, where here a is equal to 2, that's why 2 square minus 2 plus 1, which is equal to 3. 4 minus 2 is 2, 2 plus 1 is 3 e to the power 2z. 3 will be cancelled and remaining is only particular integral e to the power 2z. Hence, the complete integral is y is equal to e to the power zx into c cos in bracket under root 3/2 z plus a plus e to the power 2z. This is the complementary function, whereas this is a particular integral. So which in terms of x is y is equal to, this can be written as e to the power z in bracket to the power 1/2 into c cos in bracket under root 3/2 z plus a plus e to the power z in bracket to the power 2. And we also know that x is equal to e to the power z or z is equal to log x. In this chapter, everywhere you should use z is equal to log x and e to the power z is equal to x, and that's why y is equal to c x to the power 1/2 into cos x in bracket under root 3/2 log x plus a bracket complete plus x square